नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुळशीचे महत्त्व काय आणि वैशाख महिन्यात लावल्यानंतर नेमका काय फायदा होतो? नववर्षाच्या दुसऱ्या महिन्यात वैशाख महिन्याला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात तुळशीच्या मदतीने काही सोपे आणि प्रभावी उपाय केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि व्यक्तीला सुख आणि समृद्धीचा आशीर्वाद देते. हिंदू धर्मात तुळशीचे रोप अतिशय पवित्र आणि पूजनीय मानले जाते. तुमच्या घरामध्ये तुळशीचे रोप लावल्यामुळे सकारात्मकता वाढते, त्यासोबतच आनंद आणि समृद्धी येते. धार्मिकदृष्ट्या शास्त्रामध्ये वैशाख महिन्याचे महत्त्व खूप विशेष वर्णन केले आहे. स्कंद पुराणात वैशाख महिना सर्व महिन्यात सर्वोत्तम असल्याचे म्हटले आहे. असे म्हटले जाते की जो कोणी या महिन्यात सकाळी स्नान करून भगवान विष्णूंची पूजा करतो त्याला भगवान हरीचा आशीर्वाद मिळतो. एवढेच नाही तर वैशाख महिन्यात तुळशी लावल्यास घरातील गरिबी दूर होते, तसेच घरात सुख आणि समृद्धी येते. ज्योतिषशास्त्रानुसार घरामध्ये तुळशीचे रोप लावल्यामुळे घरातील सदस्यामध्ये मतभेद वाढत नाहीत. हिंदू नववर्षाचा दुसरा महिना वैशाख. नारद ऋषींनी ब्रह्मदेवाकडून पुष्टी केली की वैशाख मास हा एक प्रचंड महत्त्वाचा महिना आहे, कारण तो मानवाच्या सर्व इच्छा पूर्ण करतो. ज्याप्रमाणे आई मुलाची इच्छा पूर्ण करते, हा महिना विष्णूंना खूप प्रिय आहे आणि पात्रांना अनेक वरदान देतो. हा महिना धर्म, यज्ञ, क्रिया आणि तपस्येचे सार आहे. वैशाख महिन्यातील तुळशी उपाय. वैशाख महिन्यात भगवान विष्णू आणि आई तुळशीच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे. गुरुवार हा भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला समर्पित आहे. अशा परिस्थितीत वैशाख महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी विशेष पूजा केल्याने भाविकांना विशेष लाभ मिळतो. स्कंद पुराणानुसार वैशाख महिन्यात तुळशीची 5 पाने घेऊन पिंपळाच्या झाडाला 5 वेळा प्रदक्षिणा घालावी. असे केल्याने व्यक्ती वैकुंठ लोकांची प्राप्ती करते, तसेच व्यक्तीला जीवनातील सर्व प्रकारच्या दुःखापासून मुक्तता मिळते. याशिवाय घरात संपत्ती वाढते. वैशाख महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी तुळशीजवळ पिठाचा दिवा लावला आणि त्यात तुपाची वाट ठेवली तर आई तुळशी खूप प्रसन्न होते. तुळशीचे महत्त्व. तुळशीला हिंदू धर्मात एक पवित्र वनस्पती मानली जाते आणि तिची पूजा केली जाते. ती लक्ष्मीचा अवतार मानली जाते. तुळशी विशेषतः विष्णू आणि त्यांची रूप कृष्ण आणि विठोबा यांच्या पूजेत पवित्र मानले जाते. असे मानले जाते की ज्या घरात तुळशीचे रोप असते तिथे वास्तुदोषाचा प्रभाव राहत नाही आणि सुख समृद्धी टिकून राहते. तुळशीमध्ये अँटीऑक्सिडंट्स, दाहक विरोधी गुणधर्म आणि इतर अनेक औषधी गुणधर्म असतात. असे मानले जाते की ज्या घरात तुळशीचे रोप असते तेथे वास्तुदोषाचा प्रभाव राहत नाही आणि सुख समृद्धी टिकून राहते. तुळशीमध्ये अँटीऑक्सिडंट्स, दाहक विरोधी गुणधर्म आणि इतर अनेक औषधी गुणधर्म असतात. तुळशीचा उपयोग सर्दी, खोकला, श्वसन संक्रमण, रोगप्रतिकार शक्ती वाढवणे, पचन सुधारणे, तणाव कमी करणे आणि रक्त शुद्ध करणे यांसारख्या विविध समस्यांवर होतो. तुळशी रोगप्रतिकार शक्ती वाढवते, त्यामुळे विविध रोगांपासून संरक्षण होते. तुळस सुखत असेल तर काय करावा? हे उपायही करून पहा. 1. तुळशीची वाढ चांगली होण्यासाठी आणि डेरेदार होण्यासाठी तुळशीला येणाऱ्या मंजिरी काढून टाकाव्या, कारण तुळशीला मंजिरी यायला सुरुवात झाली की तिची वाढ खुंटते. 2. उन्हाळ्यात तुळशीला खूप ऊन लागत असेल तर 1-2 महिन्यासाठीची तिची जागा बदलून पहा. तिला थोडं कमी ऊन लागेल अशा ठिकाणी ठेवून पहा. 3. तुळशीला पाणी घालण्यासाठी अजिबात आळस करू नका. उन्हाचा कडाका सध्या खूप वाढला आहे, त्यामुळे तिला अगदी सकाळ संध्याकाळ पाणी घातले तरी चालेल. अशा प्रकारे आपण पाहिलं की तुळशीचे महत्त्व काय, वैशाख महिन्यात लावल्यानंतर नेमका कोणता फायदा होतो. आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.